लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवरती टीका केल्यानंतर अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झालेत। राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या हाकेंनी 24 तासात माफी मागावी असं मिटकरी म्हणाले। खेड तालुक्यातील चिंचघरमधील मंदिराच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमात वैभव खेडेकर, रामदास कदम आणि उदय सामंत एकाच व्यासपीठावरती होते। यावेळी राजकीय टोलेबाजी बघायला मिळाली तर मनसेच्या वैभव खेडेकरांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य संघटक वैभव खेडेकर मनसेवर नाराज असल्याची चर्चा आहे। वैभव खेडेकर यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते असं म्हटलंय। त्यामुळे खेडेकर मनसेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत। उबाठाचे नेते विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नासाठी एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती गेलेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमुळे उबाठाचे महानगर प्रमुख विलास शिंदे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातनं महेंद्र दळवी यांनी तटकरेंवरती टीका केली होती। यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे जोरदार पलटवार त्यांनी केला होता। यावरनं थोरवेंनी आनंद परांजपेंना खडेबोल सुनावलेत। नाशिकमध्ये येत्या 8 दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला। महाजनांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं सूचक वक्तव्य शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी केलं। महाराष्ट्राची इच्छा भविष्यात पूर्ण होईल असं ते म्हणाले। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाची कोल्हापुरात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर सुनील प्रभू बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून अजित पवारांनी या दौऱ्यादरम्यान इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामसेवकांची 115 पदं रिक्त असताना 19 ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी देण्यात आली। यावरनं माजी आमदार वैभव नाईक आक्रमक झाले। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून ग्रामसेवकांना मुक्त केलं असा आरोप वैभव नाईक यांनी केला। लाडक्या बहिणींना सरसकट पैसे देणं चूक आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कबुली दिली तर प्रायश्चित्त म्हणून अजितदादांनी राजीनामा देण्याची मागणी संजय राऊतांनी केली। पालकमंत्रीपदाचा वाट चव्हाट्यावर आणू नका, जाहीररित्या टीका करण्याची गरज नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगडमधल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना तशी विनंती केली आहे। विट्स हॉटेल खरेदीवरनं प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना शिरसाटांनी खुलं आव्हान दिलंय। टेंडर प्रक्रियेतून मुलाला बाहेर पडण्यास सांगतो असं म्हणत विरोधकांना हॉटेल विकत घेऊन दाखवण्याचं चॅलेंज दिलंय। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड तालुक्यातील नुकसानग्रस्त टेटवाली गावाचा पाहणी दौरा केला। मात्र या दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधलाच नाही। फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा करून गणेश नाईक परतले। वृक्षारोपणाचे कार्यक्रम केवळ राजकीय स्वरूपात करू नका, केवळ फोटोपुरते करू नका, तर ते वृक्ष जगवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा असं आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती। दरम्यान कोणतेही संविधानिक पद नसताना भाजप नेते किरीट सोमय्या यांना शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा अधिकार आहे का असा सवाल आझाद समाज पार्टी या पक्षाचे हिंगोलीतील पदाधिकारी ॲडव्होकेट रावण धाबे यांनी उपस्थित केला। मालेगाव शहरात 1000 घुसखोर असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला। याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे। 5 जूनला दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे। वेबसाईटवरती इन-हाऊस कोट्यातील शाळांमध्ये बदल करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी शिक्षण संचालनालयानं हा निर्णय घेतला आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सनं हा निर्णय जाहीर केला असून 15 जून रोजी 2 शिफ्टमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली। यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झालाय। मात्र यावर्षी जगभरात तब्बल 19 चक्रीवादळे येऊ शकतात असा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागानं वर्तवलाय। सप्टेंबर महिन्यात समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे जास्त असल्यामुळे या महिन्यात सर्वाधिक चक्रीवादळे येण्याची शक्यता आहे।
केवळ माळेगावच्या साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नाही तर विविध निवडणुकांच्या निमित्तानं लोकांसमोर जायचंय. त्यामुळे जो शब्द दिलाय तो पाळणार. सभासदांना उत्तम भाव देण्यासोबतच त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दम भरत इशारा दिलाय. मी कुणावर टीका करणार नाही, मात्र माझ्यावर कुणी चुकीचे आरोप केले तर मीही शांत बसणार नाही, असा थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिला. 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खेलो इंडिया आणि विद्यापीठ विकास फंडातनं 20 कोटी रुपयांचे इंडोर स्टेडियम उभारलं जाणार आहे. देशातील तिसरं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं पहिलं ते स्टेडियम असणार आहे. या स्टेडियमचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफांच्या सन्मानार्थ शिवसेनेच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यंदाच्या मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस पडला. या पावसानं नवा उच्चांक गाठलाय. मे महिन्यात विक्रमी 159.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, जी या महिन्याच्या सरासरीपेक्षा तब्बल 11 पट जास्त आहे. राज्यात यंदा मे महिन्यात पावसानं नवा विक्रम प्रस्थापित केला. यंदाचा मे महिना हा मुसळधार पावसामुळे सर्वांच्याच लक्षात राहणारा असेल. सरासरीच्या तुलनेत तब्बल 1000% अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी द्यावी, यासाठी नुकतीच दिल्लीमध्ये चर्चा पार पडली. यावेळी हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर देण्यात यावा, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली. मुसळधार पावसामुळे टोमॅटोचं पीक काळं पडलंय. तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भांडवली खर्चाच्या तुलनेत टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल 50 कोटींचा आर्थिक फटका बसलाय. पुणे विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विमानांसाठी 235 स्लॉट उपलब्ध झालेत. या ठिकाणी नागरी विमानांसाठी स्लॉट वाढवणं हे खूप आव्हानात्मक होतं. गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे स्लॉट वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्याला अखेर यश आलंय. राज्यात आता सर्वात जास्त कोरोना सक्रिय रुग्ण हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय. गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्णसंख्या 257 वरनं 3700 पार गेली आहे. जर ही आकडेवारी अशीच राहिली तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागणार आहेत. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता तुमच्यानंतर तुमच्या मालमत्तेवरनं कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत अथवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावायची असल्यास मृत्यूपत्र तयार करता येतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नवीन उपक्रम हाती घेतलाय. आता घरीच आपण आपलं मृत्यूपत्र तयार करू शकतो. यासाठी ज्येष्ठांना आता मार्गदर्शन केलं जाणार आहे. मागील 6 महिन्यांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत टोईंग व्हॅन सुविधा ही बंद करण्यात आली होती, परंतु कालपासून ठाणे शहरात नवीन नियमांसह टोईंग व्हॅनवरील सीसीटीव्हीवरील कॅमेरा नवीन टेक्नॉलॉजीसह सुरू करण्यात आलाय. भिवंडीतील पडघा परिसरात साकीब नाचनचे हस्तक सक्रिय असल्याची माहिती मिळताच एटीएसनं संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली. साकीब नाचनच्या हस्तकांचा घातपाताचा डाव होता. हा डाव एटीएसनं उधळून लावला. तपासणीमध्ये तलवार सुऱ्यांसोबतच संशयास्पद कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानला माहिती पुरवल्याप्रकरणी आरोपी रवी वर्माच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 5 जूनपर्यंत पुन्हा कोठडी सुनावण्यात आली असून रवीनं हेरगिरी पैशांसाठी केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोशल मीडियावरती नेत्यांची पोलखोल केल्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला अटक करण्यात आली होती. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यामध्ये अनुपस्थित असलेल्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे नोटीस बजावली. मंत्री नरहरी झिरवाळ आज नांदेड जिल्ह्यातील किनवट दौऱ्यावरती होते काल आणि यावेळी तहसीलदार शारदा चोंडेकर अनुपस्थित होत्या. नारायणगावात न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्यावरती एका खासगी एजंटनं हल्ला केला. प्रतिनिधीच्या वाहनाचं नुकसान झालंय. बातमी दाखवल्याच्या रागातनं हा हल्ला करण्यात आला. पुण्याच्या रामटेकडी परिसरामध्ये युवकांच्या टोळक्यानं कोयता उगारून दगडफेक करत दहशत माजवली. या दगडफेकीत 2 महिला जखमी झाल्या असून या प्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे.
हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. लक्ष्मी चौकात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कामावरनं घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत येथे वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वारंवार वाहतूक कोंडीचं चित्र बघायला मिळतंय. कामशेत पवना चौकामध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. उल्हासनगर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यावरती ऑन ड्युटी जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. 7 ते 8 जणांच्या टोळीनं त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. यात पवन हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्याच्या नारायण गावात अनधिकृतपणे बांधकाम मजूर नोंदणी कॅम्प घेण्यात आला. यावेळी न्यूज 18 लोकमतची टीम दाखल होताच नोंदणी रद्द करण्यात आली. सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. 3 टीएमसी क्षमता असलेल्या हिप्परगा तलावाची पाणी पातळी 90% गेली आहे. दौंडच्या वरवणमधील व्हिक्टोरिया तलाव 100% भरलाय. त्यामुळे परिसरातील 8 गावांची पाण्याची चिंता मिटली. अमरावती जिल्हा शोध आणि बचाव पथक तसंच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाद्वारे छत्री तलाव येथे मॉकड्रिल करण्यात आलं. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी हे मॉकड्रिल करण्यात आलंय. ठाणे पालिकेच्या क्षेत्रामध्ये उद्या 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे. पावसाळ्यापूर्वीच्या आवश्यक देखभालीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं गेलंय. मोगऱ्याच्या दरात घट झाल्यामुळे पालघरमधील शेतकरी संकटात सापडलेत. शेकडो लोक मोगरा थेट खाडीमध्ये फेकून आपला त्यांनी संताप व्यक्त केला. लग्नसराईच्या काळात 800 ते 1000 रुपये किलोला मोगरा विकला जातो, पण आता मोगऱ्याला 50 रुपये किलो इतका कमी दर मिळतोय. अंगाची लाई करणाऱ्या मे महिन्यातील तीव्र उन्हाळ्यामध्ये यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यामध्ये 17 दिवसात 233 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मे महिन्यात कोसळलेल्या पावसामुळे सोलापूरकरांना उन्हापासून सुटका मिळाली. बदललेल्या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर जुलै महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार माजणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तर महाराष्ट्रात सरासरीच्या 106% पाऊस होण्याची शक्यता आहे. एसटी मंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एसटीच्या ताफ्यात विद्युत बस समाविष्ट करण्याचं नियोजन केलं. मात्र अद्यापही बस ताफ्यात दाखल न झाल्यामुळे विद्युत एसटी बसची प्रवाशांना वाटच बघावी लागणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत देण्यावरती सरकार स्तरावरती गंभीरपणे विचार सुरू आहे. त्यामुळे 1500 कोटींची बचत होणार आहे. तारखेनुसार येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं 6 जून रोजी सिंहगड शिवभक्तांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने यांनी दिली. राज्यामध्ये 2 तरुणांमध्ये झालेल्या वादाचं थेट हाणामारीत रूपांतरण झालंय. हाणामारीत यावेळी 20 वर्षीय तरुणाची चाकू भुसकून हत्या करण्यात आली. तनिष नावाच्या 21 वर्षीय तरुणानं हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते. हल्लेखोर तरुण फरार झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. राज्यात कोरोनासह श्वसन विकारजन्य आजारांची रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय. सार्वजनिक आणि खासगी आरोग्य संस्थांनी तपासणी, विलगीकरण आणि उपचार व्यवस्था सज्ज ठेवावी असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सचिवांनी राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना सोमवारी दिले. देशात यंदा सरत्या हंगामातील साखर उत्पादन घटण्याच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा 49 लाख टन इतका राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 या महिन्यात देशांतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं दिली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रांजुना इथल्या वहिवाटीचा शेतरस्ता मागील 2 वर्षांपासून काही शेतकऱ्यांनी अडवला. दरम्यान वहिवाटीचा हा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. सोलापुरात अतुल खुपसे या फॉर्च्युनर मालकानं फॉर्च्युनरवरती लिहिलेला मजकूर चांगलाच व्हायरल होतोय. तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी. मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलं, पण हगवणींमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुधू धुतलं असा मजकूर त्यांनी आपल्या फॉर्च्युनरवरती छापलाय. विजेच्या समस्येवरून महावितरण विरोधात धरणगाव तालुक्यातील भोणे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं. धरणगाव इथल्या महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. सांगलीमध्ये झोपडपट्टीधारकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. झोपडपट्टीधारकांना घरांचे मालकी उतारे मिळावेत या मागणीसाठी गेली अनेक वर्ष झोपडपट्टी पुनर्वसन समिती आंदोलन करते.
चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेल्या 2 रानटी हत्तींनी वनविभागाला चकवा दिला. हत्ती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर भागात जाण्याचा कयास असताना त्यांनी प्रादेशिक जंगलात मोर्चा वळवला. कोळी समाजाचं जात प्रमाणपत्र तात्काळ मिळण्याच्या मागणीसाठी धाडस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सिल्लोड एसडीएम कार्यालयामध्ये आंदोलन केलं. उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात घोंगडी जमिनीवरती टाकून जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयात विंचू सोडले.